सोलापूर जिल्ह्यात 26 जून 2026 ते 2 जुलै 2026 दरम्यान राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षण विभाग सोलापूरच्या अधिकारी वर्षा विनायक सुतार यांनी दिली आहे। विद्युत सुरक्षा सप्ताह दरवर्षी वीज वापराबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो। या आठवड्यात विजेचा सुरक्षित वापर, अपघात टाळणे आणि विद्युत उपकरणांची योग्य हाताळणीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती देखील वर्षा सुतार यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिली आहे। नमस्कार, मी वर्षा विनायक सुतार, विद्युत निरीक्षण विभाग सोलापूर। या विभागाअंतर्गत 26 जून ते 2 जुलै या दरम्यान आम्ही राष्ट्रीय सुरक्षा परिषद अंतर्गत विद्युत सुरक्षा सप्ताह राबवित आहोत। यामध्ये आम्ही सर्व नागरिकांपर्यंत अवेअरनेस करण्यासाठी MIDC विभाग असेल, महावितरण कंपनी असेल, शाळा, कॉलेजेस या सर्व माध्यमांपर्यंत पोहोचून अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये विद्युत अपघात कसे टाळता येतील, विद्युत संच मांडणीवर काम करत असताना कोणती काळजी घ्यावयाची, घरामध्ये काम करत असताना कोणती काळजी घ्यावीची, शेतामध्ये मोटर पंपवरती काम करत असताना कोणती काळजी घ्यावयाची, या संदर्भात आपण अवेअरनेस प्रोग्राम राबवत आहोत। तर मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा। प्रस्तुत सप्ताहाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये खालील बाबीविषयी जनजागृती करण्यात येत आहे। योग्य क्षमतेचा RCCBचा अंतर्भाव कसा करावा व त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या वीजसंच मांडणी सक्षम अर्थिंग करण्याची आवश्यकता व अर्थिंगचे महत्त्व काय आहे, 2 पिन सॉकेटच्या ऐवजी 3 पिन सॉकेटचा कसा वापर करावा, जोडविरहित व तात्पुरते वायरिंगमध्ये असणाऱ्या धोक्यांची माहिती करून देणे, लहान मुलांना एकट्याने उद्वाहनामध्ये प्रवास करू दिल्याने उत्पन्न होणाऱ्या धोक्यांची माहिती करून देणे, उद्वाहनाचे ओव्हरस्पीड गव्हर्नर ARDचे महत्त्व व सर्व दरवाजाचे इंटरलॉक योग्यरित्या कार्य करीत असल्याची खात्री करण्याची आवश्यकता पटवून देणे, वीजसंच मांडणीचे व उद्वाहनाचे काम शासनमान्य ठेकेदाराकडूनच करून घेतल्यामुळे वीजसंच मांडणी व उद्वाहनाची सुरक्षितता कशी वाढते याचे महत्त्व पटवून देणे। दिनांक 26 जून 2026 ते 2 जुलै 2026 पर्यंत होणाऱ्या विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये सर्व विभाग यंत्रणांनी व शाळा, कॉलेजेस यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे।